हे पाहू शकता मित्रांनो, केम हॉस्पिटल बघा, इथे खूप सारी गर्दी आहे, खूप सारी लोक आहेत. आणि आता चाललो आतमध्ये त्यांना पाहायला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दीप्ती. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझा यूट्यूब चॅनल ओपन या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज मी चाललो आहे केम हॉस्पिटलला. आमच्या गावचे एक बाबा आहेत, माझ्या बायकोचे चुलत आजोबा, त्यांचा गावाला ॲक्सिडेंट झाला होता, तर त्यांना केम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. त्यांच्यावरती शस्त्रक्रिया होणार आहे, म्हणजे ऑपरेशन होणार आहे त्यांच्या मानेच्या साईडला जबरदस्त मार लागल्यामुळे त्यांचा लेफ्ट साईडचा जो हात आणि पाय आहे त्याच्यामध्ये थोडी मूवमेंट कमी झाली, कारण ते नस दाबल्यामुळे तिथे रक्तप्रवाह खूप कमी झालेला आहे. त्यामुळे त्यांना शस्त्रक्रियेच्या ऑपरेशनची खूप गरज आहे. मी त्यांनाच पाहायला चाललो आहे. चला तर मग मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता आपण चाललो आहे माटुंगा स्टेशनला. तिथून आपण ट्रेन पकडणार आणि ट्रेन पकडून आपण उतरणार प्रभादेवीला. मित्रांनो, व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आता आपण थोड्या वेळात माटुंगा स्टेशनला पोहोचू. त्यानंतर तिथून आपण ट्रेन पकडू. माटुंगा स्टेशनला जाता जाता मध्ये एक मंदिर लागतो, त्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. बघा मित्रांनो, हेच ते मंदिर आहे. तिथे मी शनिवारी दर्शन घेण्यासाठी येतो. चला मित्रांनो, दर्शन घेतलेलं आहे. आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया. आपण आलेलो आहे आता माटुंगा स्टेशनला. इथून आपण ट्रेन पकडणार आहोत. 1 मिनिट आहे ट्रेनला अजून. मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे, पाहू शकता. आता आपण ट्रेन पकडणार आहोत इथून. चला मित्रांनो, जाऊया आपण, ट्रेन पकडूया आणि जाऊयात प्रभादेवीला. हे दादर स्टेशन. मित्रांनो, आपण पोचतो आहे आता प्रभादेवी स्टेशनला. इथे आपण उतरणार आहोत आणि इथून मग आपण चालत जाऊ. जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. 5 ते 7 मिनटं लागतील. मित्रांनो, हा आहे प्रभादेवीचा ब्रिज. पूर्वी प्रभादेवीचं नाव परळ होतं. काही वर्षांपूर्वी ते चेंज केलं आणि प्रभादेवी केलं. सेंट्रल लाईनला परळ म्हणायचे आणि जे वेस्टर्न लाईन होती त्याला नाव होतं एल्फिस्टन. इंग्रजांच्या काळातलं नाव होतं. कालांतराने महाराष्ट्र सरकारने निर्णय घेऊन प्रभादेवी असं केलं. मित्रांनो, समोर पाहू शकता गौरीशंकर मिठाईवाला आणि हा ब्रिज आहे. ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पहिला आपल्याला लेफ्ट साईडला लागेल तो वाड्या. हे आहे वाड्या हॉस्पिटल. आणि इथे पुढे गेल्यानंतर रोडच्या उजव्या साईडला इथेच आहे ते केम हॉस्पिटल. मित्रांनो, हे बघा, इथे आल्यानंतर इथून आपल्याला उजवीकडे जायचं आहे. उजवीकडे गेल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला केम हॉस्पिटल पाहायला मिळेल. हे मेडिकल आहे मित्रांनो, वेलनेस फॉरएव्हर. नॅशनल केमिस्ट 24 तास चालू असतं. आणि इथे तुम्ही औषधे घेतली तर तुम्हाला तिथे डिस्काउंट देखील मिळतं. मित्रांनो, आपण चाललो आहे आता केम हॉस्पिटलला. गेटजवळ येतो आहे. कदाचित आतमध्ये गेल्यानंतर मला व्हिडिओ शूट नाही करता येणार, कारण आतमध्ये खूप सारे पेशंट आहेत आणि आता गर्दी खूप असेल, कारण OPDचा टाईम आहे. OPD कदाचित संपले असेल, 12 वाजेपर्यंत असते. परंतु खूप सारे पेशंट असतात ते OPD नंतर 18 नंबर वॉर्डमध्ये एमर्जन्सी वॉर्ड आहे तिथे जातात, किंवा
काही पेशंट ॲडमिट होतात आणि त्यांची प्रोसेसिंग चालू असते, त्याला खूप टाईम लागतो, धावपळ खूप करावी लागते मित्रांनो. सरकारी हॉस्पिटल म्हणलं की वेळ खूप जातो, पण उपचार चांगला होतो. कारण गेल्या वर्षी मी याच हॉस्पिटलला ॲडमिट होतो, 1 महिना केम हॉस्पिटलला होतो मित्रांनो. माझ्या पायाचे शस्त्रक्रिया झाले होते, ऑपरेशन झाले होते दोन्ही पायांचे, त्यामुळं मला 1 महिना इथं राहावं लागलं होतं. मी पाहू शकता मित्रांनो केम हॉस्पिटल. बघा इथे खूप सारी गर्दी आहे, खूप सारी लोक आहेत. आणि आता चाललो आतमध्ये त्यांना पाहायला. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे आणि करू पण नाही आहे, कारण पेशंटच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे या ठिकाणी. कारण आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे पेशंट येतात, त्यामुळे मी आता चाललो आहे आतमध्ये. मित्रांनो, मी आता त्या बाबांना पाहून आता केम हॉस्पिटलमधून बाहेर निघालो आहे. त्यांच्या तब्येतीमध्ये आता थोडीफार सुधारणा होते, परंतु अजून ऑपरेशन झालेली नाही, त्यामुळे अजून हवी तशी सुधारणा झालेली नाही. त्यांना खरं तर ऑपरेशनची आवश्यकता आहे डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे. मी आता चाललो आहे पुन्हा माझ्या घरी जातो आहे. चला मित्रांनो, आता आपल्या परतीच्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात. मित्रांनो, आपण आता जातो आहे पुन्हा प्रभादेवी स्टेशनला. घरी चाललो आहे मी. हे आलं प्रभादेवी स्टेशन. पुन्हा एकदा मला हॅलो मित्रांनो, पुन्हा माटून गेला. आता जाऊयात मित्रांनो. मी ज्या बाबांना आता पाहायला गेलो होतो केम हॉस्पिटलमध्ये, त्यांच्या तब्येतीमध्ये आता खूप सुधार होत आहे. खरं तर त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी ते गावी होते, दुसऱ्या दिवशी त्यांना मुंबईमध्ये घेऊन आलो आणि मुंबईमध्ये आणल्यानंतर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांना तिथे त्या सर्व ट्रीटमेंट आहेत ते शक्य नव्हतं. तर पुन्हा एकदा त्यांना केम हॉस्पिटलला घेऊन आलो आणि केम हॉस्पिटलला आणल्यानंतर डॉक्टरांनी चेक केलं, तेव्हा त्यांची तब्येत थोडी चांगली होती. डॉक्टर म्हणले ॲडमिट करायची काही आवश्यकता नाही आहे. मग त्यांना पुन्हा घरी घेऊन गेले. घरी गेल्यानंतर त्रास व्हायला लागला आणि तब्येत खालावत गेली. पुन्हा त्यांच्या मुलाने त्यांना केम हॉस्पिटलमध्ये आणलं आणि केम हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आता डॉक्टरांनी त्यांना सांगितले सर्जरी. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्जरी करावी लागेल. परंतु सर्जरी करत असताना पेशंटची जी तब्येत आहे ती चांगली असावी लागते, कारण मानेचा भाग आहे. मित्रांनो सांगतो, प्रायव्हेटमध्ये खर्च करण्यापेक्षा गावाकडे जरी असाल तरी तुम्ही मुंबईमध्ये येऊ शकता. मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडतो की हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर राहण्याचा खाण्याचा प्रश्न असतो. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, केम हॉस्पिटल जवळ आहे ना, बाजूला टाटा हॉस्पिटल आहे, वाड्या हॉस्पिटल आहे. खूप सारे पेशंट असतात. लहान मुलं आहेत, वाड्या हॉस्पिटलला लहान मुलांसाठी आहे. लांबून लांबून लोक येतात ट्रीटमेंट घेण्यासाठी. त्यांचीसुद्धा अशीच गैरसोय असते राहण्याची. परंतु 1-2 माणसं खूप होतात हॉस्पिटलला. पेशंटसोबत एक राहायला लागतो आणि एक बाहेर थांबावं लागतं. कारण कसं असतं माहिती आहे, डॉक्टर औषधं किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, त्या बाहेरून आणाव्या लागतात खरंच. त्यासाठी एक माणूस लागतो आणि एक माणूस हा कंपल्सरी पेशंटजवळ असणं गरजेचं असतं. कारण हॉस्पिटलला पेशंट स्वतः ज्या आपल्या रोजच्या जीवनातल्या ज्या घडामोडी असतात, म्हणजे आपलं वॉशरूमला जाणं म्हणा, टॉयलेटला जाणं म्हणा, हे सगळं स्वतः करू शकत नाही. त्यासाठी एक त्यांच्यासोबत माणूस असावा लागतो. आणि मित्रांनो, राहायचं बोलाल तर राहण्याचा एवढा काही मोठा प्रश्न नाही आहे. कारण हॉस्पिटलमध्ये तुम्ही आपल्याला माहिती आहे झोपायला किती जागा लागते. आणि राहिला प्रश्न जेवणाचा, तर जेवणासाठी मित्रांनो हॉस्पिटलमध्ये
पेशंटसाठी जेवण येतं आणि हॉस्पिटलच्या बाहेर खूप सारे ट्रस्ट आहेत ते मित्रांनो जेवणाची सुविधा करतात, परंतु तिथे थोडी लाईन लावावी लागते. मुंबई बोलली का लाईनीशिवाय कोणतेही काम होत नाही, तुम्हाला लाईनी लावावीच लागते. तर तिथे जेवणाची सुद्धा सोय होते, फक्त तुम्हाला टायमात तिथे जावं लागतं. त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की तिथे 1 ते 2 माणसं लागतात हॉस्पिटलला, कारण एक माणूस हा बाहेरील जी कामं असतात इतर आणि जेवण म्हणा औषधं वगैरे असे काही गोष्टी असतात त्यासाठी एक माणूस फ्री असावा लागतो बाहेर. आणि जेवणाची सुविधा होऊन जाते तिथे. त्यामुळं जर कोण मुंबईच्या बाहेरच्या विचार करत असतील की आपण मुंबईला गेलो तर खूप सारा खर्च होईल, आपली खाण्याची गैरसोय होईल, पैसा खूप जाईल, तसं काही नाही मित्रांनो. हॉस्पिटलचा जो काही खर्च असतो जर तुम्ही त्या महात्मा फुलेच्या स्कीममध्ये नियमांच्या अटीमध्ये जर तुमचं रेशन कार्ड किंवा तुम्ही तुमचं उत्पन्न बसत असेल तर तुम्हाला ती ट्रीटमेंट मिळते त्याच्यातून. मित्रांनो आता आपण आलो आहे घरी चाललो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबलं तर प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ शकेन. तुम्हाला हा व्हिडिओ कितपत आवडला मला माहीत नाही, पण थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आला असेल कारण मुंबईमध्ये खूप साऱ्या गाड्या, खूप सारी माणसं, गर्दी खूप असते, त्यामुळे आवाजाचा थोडा प्रॉब्लेम झाला असेल. मी चॅनलवरती नवीन असल्यामुळे मला तितकासा काय अनुभव नाही, कारण मी माईक वगैरे काय वापरलेलं नाही. जे काय बोलतो आहे ते मोबाईल माईकमधूनच बोलतो आहे. चला तर मित्रांनो जाऊया आपण आपल्या घरी. आजचा व्हिडिओ मित्रांनो इथे थांबवतो, मी जातो घरी, जेवणाची वेळ झाली आहे. मित्रांनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद, आभार मानतो. असंच सहकार्य करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद, पुन्हा भेटूया. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.